गुजराती स्नॅक्स म्हटलं तर ढोकळा, खांडवी हे तर आलं. पण त्याशिवाय अजून एक स्नॅक्स ते फार जास्त करतात आणि फरसाणाचा तो अगदी एक फार महत्त्वाचा प्रकार आहे, तो म्हणजे पात्रा. आळूची वडी जी आपण करतो तसे गुजराती लोक त्याला पात्रा म्हणतात. तर आपण कशी ती करायची ते आपण पाहूया. तर माझ्याकडे इथे आहे बेसन, डाळीचं पीठ. हे जे पीठ आपण तयार करायचं आहे ना, ते आंबट गोड असलं पाहिजे. तर गोडसाठी माझ्याकडे आहे गुळाची पावडर आणि आंबटपणा येण्यासाठी माझ्याकडे आहे चिंचेची पेस्ट, म्हणजे चिंचेचा कोळ. त्याशिवाय हळद, लाल तिखट, थोडीशी हिंग, धन्याची पूड, जिऱ्याची पावडर, मीठ, आलं हिरवी मिरची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर. हे सगळं घालून आता ह्याची ना घट्ट पेस्ट आपण करायची आहे. त्यासाठी पाणी घ्यायचं आहे आणि हे जे पीठ मी तयार करते आहे हे मी जास्त केलं आहे, कारण मला असं छान जाड लेअर आवडतो त्या पानांमध्ये लावायला. कारण जर पीठ हे कमी पडलं तर मग नंतर मजा येत नाही. तर म्हणून आधीच थोडं जास्त केलेलं बरं. आणि स्टीम करण्यासाठी माझ्याकडे स्टीमर देखील आहे, तो मी इकडे गरम करत ठेवला आहे. आणि आळूची पानं मात्र तुम्ही अगदी जपून आणली पाहिजे, कारण कधी जर आळूची पानं चुकीची आली तर खूप खाज येते, म्हणजे घशात खूप खाज येते आणि त्याला आपण म्हणतो खाजरा आळू. तर ही पेस्ट मी ठेवते इथे. तर ही आळूची पानं बघा माझ्याकडे आहेत, मस्त हिरवागार आळू आहे. काय करायचं, सर्वात आधी हे जे जाड देठ आहे ना हे आपण कापून घ्यायचं आहे, कारण जर ही ट्रिम नाही केली ना तर मग आळूची पानं फोल्ड करताना त्रास होतो. तर ही सगळी पानं अशी आपण ट्रिम करून घ्यायची आहेत आणि स्वच्छ धुतलेला आळू आता आपण वापरायचा आहे. तर सर्वात आधी एक पान हे असं ठेवायचं आहे आणि हा जो मसाला आपण तयार केला आहे तो घ्यायचा आहे आणि दुसरं पान घ्यायचं आणि ते असं ठेवायचं आणि पुन्हा एकदा ह्याच्यावरती हा असा मसाला लावून घ्यायचा. त्याच्यानंतर काय करायचं, हे असं आणि असं फोल्ड करायचं, इथे मसाला लावायचा. तर टाईट रोल करण्यासाठी जर वाटलं की मध्ये आपल्याला थोडासा अजून मसाला लावायचा आहे तर प्लीज लावा. असं ह्या बाजूने देखील थोडंसं आपण याला असं फोल्ड करूया आणि आता ह्याचा छान घट्ट रोल करायचा आहे. मी 2-2 पानाचे रोल करते आहे. तुम्हाला 3-4 जसे हवे तसे तुम्ही करा, कारण मला छोटे छोटे रोल्स करायचे आहेत. हा असा रोल तयार झाला की अजून थोडासा मसाला घ्यायचा आणि असा वरनं लावून त्याला चांगलंपणे सील करायचं आहे. तर हे जे आपण रोल तयार केलेत ना ते अलगद हाताने उचला आणि एका स्टीमरच्या भांड्यामध्ये नीट प्रेमाने ठेवून द्या. झाकण लावून 15 मिनिटासाठी आपण ह्याला स्टीम करायचं आहे. उंडे तयार झालेले आहेत. आता ह्याच्यामधनं बाहेर काढायचं आहे. तर कसं जरा अलगद हाताने काढलं पाहिजे. तर ह्याचे आपण तुकडे करणार आहोत. त्याच्या आधी एक पॅन घ्यायचा आहे आपण आणि ह्या पॅनमध्ये आपण घेऊया थोडंसं तेल. खरं हे थंड झाले पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण ह्याचे तुकडे केले पाहिजेत. पण आता असं झालं आहे की मला देखील पेशन्स उरला नाही आहे की मी कधी हे होतील आणि मी खायला बसेन असं मला झालं आहे. तर मी तुम्हाला दाखवते आपण काय करायचं ते. मस्त आतनं देखील सगळं पीठ छानपैकी शिजलं गेलेलं आहे आणि ह्याचे आपण हे असे तुकडे पाडून घ्यायचे. फोडणीमध्ये आपल्याला काय काय वापरायचं आहे, मोहरी आणि तीळ दोन्ही आपण घालणार आहोत. ही घातली मोहरी, त्याचबरोबर थोडेसे तीळ. तिळाला पण असं छान रंग आलाय. हे सगळे केलेले तुकडे तेलात आपण सोडायचे तसे छानपैकी. थोडेसे करपूस होतील. वरनं घालूया आपण नारळ, खोबरं आणि कोथिंबीर. आणि हे घातल्यावर गॅस बंद करायचा आहे
पुन्हा एकदा नीट टॉस करायचं आहे आणि काही नाही, प्लेटमध्ये घालायचं आहे आणि गरम गरम सर्व करायचं आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.